नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडव्याला आपण पुरणपोळी करीत असतो. तर आज आपण पुरणपोळीची रेसिपी करणार आहोत आणि ही पुरणपोळी टम्म फुगलेली, काठापर्यंत चांगलं सारण भरलेली आणि ही मैद्यापासून न करता गव्हाच्या पिठापासून केलेली आणि त्याच्यामध्ये ही गुळापासून केलेली अशी पुरणपोळी आहे. ही लुसलुशीत छान सॉफ्ट अशी पुरणपोळी बनणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. चला मग सुरू करूया आपली गूळ पुरणपोळी. तर इथे मी घेतलेली आहे 1 वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि ही छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर 1 वाटी म्हणजे जवळपास 1 पाव आहे चना डाळ. तर आता मी ही कुकरला लावून घेते, यामध्ये पाणी टाकून घेते आणि कुकरच्या आपण 5 किंवा 6 शिट्ट्या घ्यायच्या आहे. हवं तर तुम्ही वेळ असलं तर तुम्ही चना डाळ भिजवली तर अजून लवकर शिजते. तर आता आपण कुकरची शिट्टी लावून घ्यायची आणि याच्या 4 म्हणजे 5 किंवा 6 जास्तीत जास्त शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर कुकरच्या शिट्ट्या होतपर्यंत आता आपण जी पारी लागते आपल्याला ती तयार करून घ्यायची आहे. तर यासाठी मी इथे कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटीच घेतलेला आहे. त्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे. हवं तर तुम्ही मैदा पण घेऊ शकता, पण आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून न फुटणारी पुरणपोळी करीत आहोत. त्यामुळे मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थंड 2 चमच तेल टाकून घेतलेलं आहे. आता हा छान मिक्स करून घ्यायचा आहे, छान त्याला चोळून घ्यायचं आहे. तेल चांगला मिक्स झाला की यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून याचा आपण घट्टसरच गोळा तयार करणार आहोत. जसं पुरणपोळीला खूप पातळ करतात तर सुरुवातीलाच आपल्याला तसा गोळा तयार करायचा नाही आहे. तर यामध्ये ना मी हळद टाकायला विसरली होती, त्यामुळे मी आता हळदीचं पाणी केलेलं आहे आणि हे तुम्ही सुरुवातीलाच टाकायचं. जेव्हा आपण मीठ आणि तेल टाकतो तेव्हाच हळदीचं पाणी करून टाकायचं आहे. तर मी आता इथे हळदीचं थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि तो पण आता छान मिक्स करून घेते आणि याचा गोळा तयार करून घेते. तर हळद टाकल्यामुळे काय होते, पुरणपोळीला कलर पण छान येते आणि चण्याची डाळ ही गावाकडची डाळ असते, तिला पॉलिश नसते, त्यामुळे ती दिसते पण छान. तर इथे आता आपला डो तयार झालेला आहे. तर आणि छान घट्टसर आहे, तुम्ही बघू शकता. तर आता मी काय करणार आहे, याला एका सुती कापडामध्ये घेणार आहे. तुमच्याकडे असं नॅपकिन असणार तर त्यामध्ये याची अशी पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आणि याला पाण्यामध्ये आपण 1 तास डुबवून ठेवायचं आहे. पाण्यामध्ये तसंच ठेवून द्यायचं आहे. तर या प्रोसेसमुळे काय होते, आपण जी कणिक किंवा आटा तयार करतो तर ती छान सॉफ्ट होते, छान लुसलुशीत होते आणि तिच्यामुळे आपली पुरणपोळी बनवताना फाटत नाही. त्यासाठी ही प्रोसेस करायची असते. म्हणजे मग तुम्ही कितीही सारण भरा, तिला किती मोठी करा, तरी पण ती पुरणपोळी फाटत नाही आणि ती छान मऊ होते, सॉफ्ट होते आणि त्याच्यामध्ये फुलते खूप छान. तर म्हणून ही प्रोसेस करायची आहे. तर तुम्ही ही प्रोसेस नक्की करून बघा. आणि तर या पाण्यामध्ये आपल्याला कणिक ही 1 तास ठेवायची आहे. 1 तास ठेवल्याच्या नंतर आपण हिला बाहेर काढणार आहोत. तर इथे मी कुकरच्या 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आता मी ची गॅस ऑफ केलेली आहे. कुकरला थंड होऊ देऊया. आणि आता तुम्ही बघू शकता कुकर थंड झालेला आहे आणि आपली डाळ पण आता छान शिजलेली आहे. मस्त ती छान स्मॅश होत आहे. तर आता आपण ही डाळ मिक्सरला किंवा पुरण मशीनमधून बारीक नाही करायची आहे. तर अशी चाळण घ्यायची, खाली टोप ठेवायचं आणि जेव्हा ती गरम राहते तेव्हा छान तिला यामधून असं चाळून घ्यायचं. तर ती पूर्णपणे स्मॅश पण होते आणि लवकर होते. 5 मिनटं पण नाही लागत हे करायला. तर ही प्रोसेस करून घेऊया आपण. तर याच पद्धतीने मी संपूर्ण डाळ यामधून काढून घेते चाळणीमधून. तर इथे आता आपली सर्व डाळ चाळून झालेली आहे, पिसून झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि पटकन झालेली आहे. 5-7 मिनटं लागतात, त्याला जास्त नाही लागत. तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपली डाळ छान मिक्स झालेली आहे. आता आपण यामध्ये 1 कप आपण डाळ घेतलेली होती, त्यामुळे मी इथे पाऊण कप म्हणजेच छोटी वाटी भरून मी इथे गूळ घेत आहे
आणि गूळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे। ज्या कपाने तुम्ही चणा डाळ घेतली असेल त्याच कपाचा माप घ्यायचा आहे। त्या कपाने आपण पाऊण कप इथे गूळ घेत आहोत। आणि तुम्हाला जर एक खूप गोड आवडत असणार पुरणपोळी तर तुम्ही 1 चम्मच पुन्हा त्यामध्ये गूळ ॲड करू शकता। तर आता हे गूळ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये मी इलायची पावडर आणि जायफळ याला एकत्रच मिक्स करून याची पूड बनवून घेतलेली आहे। तर ते यामध्ये टाकून घेते आणि आपण कोणतेही गोड करत असलो की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकत असतो। तर मी इथे चिमूटभर मीठ टाकून घेत आहे आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। तर मी आता गॅस ऑन केलेली आहे आणि आता याला छान मी शिजवून घेते। हवं तर तुम्ही इलायची पावडर शेवटी पण ॲड करू शकता। तर आता आपण याला छान लो फ्लेमवरच ढवळत राहत याला शिजवून घ्यायचं आहे। तर जेव्हा गूळ मेल्ट होतो तेव्हा तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि पुन्हा तो लिक्विड फॉर्म झालेला आहे त्याचा। तर आता पुन्हा आपल्याला याला 5-7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तेव्हा ते छान घट्ट येणार। तर इथे आपलं मिश्रण आता थोडंसं थिक झालेलं आहे, पण आपल्याला अजून याच्यापेक्षा थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। तर मी त्याला पुन्हा शिजवते। तर इथे आपलं पुरणाचं मिश्रण आता छान शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता चम्मच जेव्हा असं उभा राहिला तेव्हा समजायचं की आपलं मिश्रण पण छान घट्ट झालेलं आहे आणि छान शिजलेलं आहे। गूळ पण छान शिजलेला आहे। आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि आता याला मी ताटामध्ये काढून घेते जेणेकरून लवकर थंड होणार आणि आपण लवकर पुरणपोळी बनवू। तर इथे आता आपलं पुरण थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचे थिकनेसपणा किती आलेला आहे। तर आपली आता पुरणपोळी छान बनणार। तर आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया। त्याआधी आपण जे कणिक ठेवलेलं होतं पाण्यामध्ये ते आता ती बाहेर काढून घ्यायची आहे आणि थोडंसं सेट करून घ्यायचं आहे तेल लावून। तर तुम्ही बघू शकता ती कणिक छान अशी सॉफ्ट झालेली आहे। तर मी आता याला परातमध्ये काढून घेते आणि हवं तर तेलाचा हात पण तुम्ही लावू शकता याला आणि याला थोडंसं छान अजून मळून घ्यायची आहे आणि इतकी सॉफ्ट झालेली आहे। तर ती मळत असताना हाताला चिपकत जाते म्हणून आपण हाताला थोडंसं तेल लावत तिला मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिला अजून सॉफ्ट करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता ती किती लवचिक झालेली आहे। तर आता आपली कणिक पण तयार आहे आणि आता आपलं मिश्रण पण थंड झालेलं आहे। तर आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया। तर कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्याला असं पसरवायचं, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। त्यानंतर आपण त्याला असं पसरवून त्यामध्ये आपण जे पुरणाचं सारण केलेलं आहे तो भरायचा आहे आणि त्यानंतर त्याला आपण ज्याप्रमाणे मोदक करतो त्याच्या अशा कळा बंद करत आणायच्या आहे। म्हणजे पूर्ण पॅक करायचं आहे। थोडंसं ओपन ठेवलं तर तिथून ती सारण बाहेर निघू शकते म्हणून ती छान पॅक करायची आहे आणि मग हलक्या हाताने तिला लाटायची आहे। आणि वरती आलेली कणिक अशी काढून घ्यायची आहे ती एक्स्ट्राची वाली। तर हवं तर तुम्ही तेल लावून पण याला लाटू शकता, पण मी ते तांदळाचं पीठ घेऊन लाटत आहे कारण मला हे सुटेबल वाटते। तर मी आता याला छान पातळ पोळी लाटून घेते आहे। तुम्ही बघू शकता मी छान हलक्या हाताने खूप प्रेस करून नाही लाटत आहे, त्यामुळे आपली पोळी छान पसरत पण आहे आणि छान झालेली पण आहे। तर आता इथे पोळी लाटून झालेली आहे आणि मी एकीकडे तवा गरम करायला ठेवलेलं होतं। तवा गरम झालेला आहे। आता आपण त्यावर पोळी छान भाजून घ्यायची आहे। तर एका बाजूने छान पोळी झालेली आहे। आता आपण पलटून घेऊया आणि पलटवल्याच्या नंतर यावर तूप टाकायचं आहे, आधीच तूप नाही टाकायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ती किती छान फुललेली आहे, छान फुगा आलेला आहे तिला। तर मी आता भरभरून तूप टाकते कारण पुरणपोळी म्हटलं की तूप तर जास्त आवडतोच। तर आणि तुम्ही बघू शकता किती छान फुललेली पण आहे। तर दोन्ही बाजूनी छान होऊ द्यायची आहे आणि आता इथे आपली पोळी आता झालेली आहे। मी आता प्लेटमध्ये काढून घेते। तर याच पद्धतीने मी संपूर्ण पुरणपोळ्या आता तयार करून घेते।
तर इथे आपल्या छान लुसलुसीत सॉफ्ट अशा गुळाच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आतपर्यंत काठापर्यंत सारण भरलेलं आहे आणि सारण खूप सारं आहे, असं नाही की थोडंसं सारण भरलेलं आहे आणि सॉफ्ट तर खूप झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता आणि टेस्टला खूप छान लागत आहे। तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी रेसिपी झाली ते। अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत राहा। थँक्यू फॉर वॉचिंग।